प्रेक्षकांनो, आज ठरलं तर मग या मालिकेमध्ये तुम्हाला फक्त बघायचं आहे, ऐकायला डायलॉग कुठलेच नाही आहेत. फक्त सुरुवातीला आता काही क्षण आपण बघतोय, ही सायली कल्पनाताई आणि प्रतापरावांना गप्पा मारताना बघते आणि विचार करते, या माझ्या माणसांना किती माया आहे आणि हीच मायेची उब या खोलीमध्ये सुद्धा जाणवते. इथे मी आईशी गप्पा मारल्या, बाबांचे आशीर्वाद घेतले, आता मी या खोलीत शेवटची येते. आता कल्पनाताईंचं लक्ष जातं सायलीकडे आणि त्या म्हणतात, काय गं सायली, ये ना. सायलीचा उदास चेहरा बघून कल्पनाताई आणि प्रतापराव एकमेकांकडे बघतात. प्रतापराव म्हणतात, काय गं सायली, काय झालं बेटा, तुझा चेहरा का पडलाय, टेन्शन आलंय का काही? सायली म्हणते, नाही नाही बाबा, असं काही नाही आहे. कल्पनाताई म्हणतात, मला माहिती आहे ना काय झालं असेल. अहो, आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस असता आणि तुम्ही जर असे फॅक्टरीत निघून गेले असतात तर मला राग आला असताच ना. मग सायली म्हणते, नाही आई, हे ऑफिसला निघून गेले याचा राग नाही आलाय मला, खरंच सांगते मी, त्याचं मला वाईट वाटलंच नाही आहे. उलट आजचा दिवस तुम्हा सगळ्यांसोबत साजरा करता आला याचं खूप छान वाटतंय मला. आपण आयुष्यभर असे कायम एकत्र राहिलो तर किती छान होईल ना. ही एकदम अशी बोलून जाते आणि प्रतापराव तिच्याकडे बघतात आणि म्हणतात, अगो सायली, अगं आपण आयुष्यभर एकत्रच राहणार आहोत, आपण कुठे जाणार आहोत? अगं बाई, तुझं आणि अर्जुनचं काही ठरलंय का, वेगळं घर घ्यायचं असं काही आहे का मनात? कल्पनाताई म्हणतात, अहो काही काय बोलताय तुम्ही, ते दोघं जण असं विचार पण करणार नाहीत. आणि सायली, अगं आम्ही दोघं असूत नसूत, सासू आणि सासरे काय आयुष्यभर पुरत नाहीत, अर्जुन आणि तू मात्र कायम एकत्र राहणार आहेत बाळा. सायली म्हणते, आई असं नव्हतं म्हणायचं, मला असं म्हणायचं होतं की सुखाच्या क्षणाची गोडी ही कुटुंबानेच वाढते ना, प्रत्येक आनंदाचा क्षण हा एकत्रच व्हायला हवा ना साजरा. मग कल्पनाताई म्हणतात, अगदी तसंच होईल. मग सायली म्हणते, आई आणि बाबा मोठ्यांच्या आशीर्वादाने खूप ताकद मिळते असं म्हणतात ना, ते लहानांच्या भोवती कवच बनून राहतात, त्यांचं रक्षण करतात. मला सुद्धा असेच आशीर्वाद द्या, मी नेहमी नीट वागेन, माझ्याकडून कधी कोणी दुखावलं जाणार नाही, मी तुम्हाला नमस्कार करते हं. आता असं म्हणून हिने नमस्कार केला या दोघांना. प्रतापराव म्हणतात, सुखी राहा बेटा, आणि सायली तुला आशीर्वादाची काय गरज आहे, तुझ्याकडनं मुंगी पण दुखावली जाणार नाही. कल्पनाताई म्हणतात, मला तर तुला आशीर्वाद नक्कीच द्यायचा आहे. सायली बाळा, हे बघ, पुढचे 7 जन्म या घरची सून म्हणून तूच राहणार आहेस बाळा, मला हा आशीर्वाद तुला द्यायचा आहे. आता ह्या इतका मायेने हात फिरवतात तिच्या डोक्यावरती, पण आता सायलीला मात्र मनातून खूपच काय सांगू तुम्हाला, असं खजील झाल्यासारखं वाटतंय. ती मनात विचार करते, आई पुढचे 7 जन्म, अहो मी या जन्मात सुद्धा तुमची सून म्हणून राहणार नाही आहे आणि तुमचा हा मायेचा हात पुन्हा कधीच माझ्या डोक्यावरून फिरणार नाही आहे. असो, तर हा सीन त्यांनी इथेच पूर्ण केला आहे. आता हा चैतन्य साक्षी करून ओरडत असतो आणि तिला फोन लावायचा प्रयत्न करत असतो, ती कुठेच नसते घरामध्ये. आता तेवढ्यात ते फायनान्सरची माणसं येतात आणि ओ साक्षी मॅडम करत ओरडतच येतात. चैतन्य म्हणतो, ओ तुम्ही असे आतमध्ये का घुसताय डायरेक्ट? आता तो माणूस म्हणतो, तू त्या साक्षी मॅडमचा मजनू दिसतो. हे मजनू बोल, ती मैपत शिकरीची पोरगी कुठे, बोल. त्याने चैतन्याचा शर्ट धरलाय आता. तेव्हा चैतन्य म्हणतो, सगळ्यात आधी तर माझा शर्ट सोड, मला काही माहिती नाही आहे. आता त्याचा सोबतचा माणूस लगेच आतमध्ये घुसतो आणि म्हणतो, घरात एका बघून येतो मी. चैतन्य म्हणतो, काय चाललंय काय तुमचं, का त्रास देताय तुम्ही तिला? आता तो माणूस म्हणतो, आमच्या मालकांना त्यांना पैसे पुरवले होते, आमच्या मालकांना सगळे अंडीपिली माहिती आहे त्यांची. तेवढ्यात चैतन्याला मेसेज आलाय साक्षीचा. मेसेजमध्ये लिहिलेलं असतं, मला माझी फायनान्सरची माणसं जास्तीच त्रास देत आहे, मी एका हॉटेलमध्ये लपून बसली आहे, तुला कॉल किंवा मेसेज करता येणार नाही, प्लीज सगळं सांभाळून घे चैतन्य. आता त्याच्या सोबतचा माणूस पुन्हा येतो आणि म्हणतो, आतमध्ये कोणीच नाही आहे. मग आता हा माणूस चैतन्यालाच धमकी देतो आणि म्हणतो, मजनू सांग तुझ्या लैलाला, ती नरकात जरी लपलेली असेल ना तरी आम्ही सोडणार नाही तिला, तिच्या जेलातल्या बापाला सुद्धा, चल रे. आता असं म्हणून ते दोघं निघून गेलेत. पण आता चैतन्याच्या डोक्यात एक आयडियाची कल्पना आली आहे. तो विचार करतोय, शत्रूचा शत्रू म्हणजे आपला मित्र. या फायनान्सरला साक्षी मैपतचे सगळे काळे धंदे माहितीच असेल, मी यांची मदत घेतली तर भारी होईल यार, कमाल गोष्टी मिळतील आता मला. तर आता इकडे अर्जुनचं काही कामात लक्ष लागे ना, तो पटापटा सगळ्या मीटिंग संपवतोय आणि सारखी घड्याळ बघतोय आणि मनात विचार करतोय, अरे यार काय चाललंय माझं, कुठे लक्ष पण लागत नाहीये. 2 तासाची मीटिंग 15 मिनिटात संपवली आहे मी, मला सतत भीती वाटतेय, मिसेस सायली निघून गेल्यात तर मी काय करू? आता तो विचार करतो, नाही, आता बस झालं, आता मी काही वाट बघू शकत नाही, घरी जाऊन मला बघावंच लागेल काय चाललंय मिसेस सायलींचं. आता असं म्हणून त्याने त्याची बॅग घेतली आणि निघालाय घरी यायला. इकडे सायलीबाई चाफ्याची फुलं आणते आणि अलगदपणे पूर्णाजीच्या खोलीमध्ये आली आहे आणि पूर्णाजीला बघून मनात विचार करते, पूर्णाजी ही तुमची आवडीची चाफ्याची फुलं तुम्हाला नकळत मी नेहमी तुमच्या खोलीत आणून ठेवायचे.
अगदी हक्काने मी ही फुलं तुमच्या खोलीत ठेवायची आणि हे बघून तुमचा चेहरा उजळायचा आणि माझा तोच आनंद होता पूर्णाजी. आज माझ्याकडून तुमच्यासाठी ही शेवटची चाफ्याची फुलं आहेत पूर्णाजी. तुम्हाला आवडतं म्हणून माझ्याकडनं काही चुकलं असेल तर माफ करा मला. तुमच्या रागात सुद्धा तुमचं प्रेम मला जाणवतं. या सगळ्या गोष्टींची मला खूप आठवण येईल पूर्णाजी. तुम्ही दिलेली साडी ती सुद्धा कायम माझ्यासोबत असणार आहे. ती साडी नेसली ना की असं वाटेल की कायम मी तुमच्या मांडीवर डोकं ठेवलं आहे. आता ती फुलं तिथे ठेवते ती आणि अलगदपणे निघून जाते. आता किचनमध्ये ती डायरेक्ट फरशी पुसून आली असं दाखवलं आहे. अर्जुन आला आहे आणि आता फक्त बघतोय सायली नाही आहे की काय. आता तो घाबरतो, त्याला ती समोर दिसत नाही म्हणून. आणि मग एकदम ती समोरून अशी येते, ते सगळं सामान वगैरे ठेवून ते. आणि मग आता अर्जुन तिला बघतो आणि मग त्याचा जीव भांड्यात पडतो. आता प्रेक्षकांनो, इथून पुढे तर नुसता मौनाचा खेळ आहे. म्हणजे हा तिच्याशी जास्ती बोलत नाही आणि तीही याच्याशी जास्ती बोलत नाही. अर्जुन असं समोर येऊन उभं राहतो तेव्हा सायली म्हणते बसा जेवायला वाढते हं. आणि आता ती अन्न पाणी गरम करते आणि मनात विचार करते, हे माझ्याकडनं तुम्हाला शेवटचं जेवण वाढते मी, पोटभर जेवा हं आणि मनापासून जेवा, कारण आता हीच आठवण मी घेऊन जाणार आहे. अर्जुन आता फ्रेश होऊन आलाय खाली. बरं आत्ता हा दुपारी निघाला होता ऑफिसमधनं, आता रात्र पण झाली लगेच. असो, तर आता हा सगळं आता गप्प गप्प बसून चाललंय. हा तिच्याकडे बघतोय, ती त्याच्याकडे बघतीये. हा मनात विचार करतोय, मिसेस सायली अजून इथेच आहे. यांनी जाणं कॅन्सल केलं आहे, म्हणजे यांनी काय ठरवलं असेल, यांना विचारू का, काय करू. पण आता हा जेवतोय, पण जेवता जेवता याला ठसका लागलाय. सायली त्याला पटकन पाणी देते प्यायला. पण दोघं काही आता एकमेकांशी काही बोलेनात, फक्त नजरेंचे खेळ चालू आहेत. आता हा डायरेक्ट त्याच्या बेडरूममध्ये दाखवलाय आणि विचार करतोय, कसं विचारू मिसेस सायलींना, काय डिसिजन घेतलं असेल त्यांनी. मी असं काही विचारलं तर त्यांना असं वाटेल मला त्यांच्या जाण्याची घाई झाली असेल का, काय करू काय करू. हां, जर त्या रूममध्ये येऊन झोपल्या तर कन्फर्म होईल त्या जाणार नाही आहेत. आता सायली कॉफी देते त्याला एकदम येऊन आणि म्हणते कॉफी आणली आहे तुमच्यासाठी. अर्जुन म्हणतो कॉफी आत्ता. सायली म्हणते मगाशी जेवताना ठसका लागला होता ना तुम्हाला, कॉफी घेतली की बरं वाटेल तुम्हाला. आता सायलीने ते अंथरुणं पांघरुणं टाकायला सुरुवात केली आहे. हा कॉफी पीत पीत तिच्याकडे बघतोय. आता ती जेव्हा अंथरुणं काढते तेव्हा अर्जुनला कन्फर्म होतं की येस, या काही आता घर सोडून जाणार नाही आहेत. अर्जुनच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्यात. आता यांचं जाणं कॅन्सल. बिचारा आता समाधानाने झोपतो. हो, आता यांचं अंथरुणं पांघरुणं टाकणं सुद्धा आपल्याला दाखवलंय. अरे देवा, काय काय सहन करतो नाही प्रेक्षक आपण. पण हा अगदी आनंदाने अंथरुणं टाकत तिच्या चेहऱ्याकडे हसत हसत तिच्याकडे बघतोय. आणि आता ही मात्र अशी कोमेजलेली दिसतीये. आता ती पुन्हा मनातच बोलते, मी यांना आठवण करून देऊ का, आज माझा इथला शेवटचा दिवस आहे. नाही नको नाहीतर पुन्हा यांचा गैरसमज व्हायचा की यांनी थांबवावं, म्हणून मी यांना आठवण करून देते. म्हणून आता ही पुन्हा गप्पच बसते. अर्जुन आता समाधानाने झोपी जातोय, पण आता विचार करतोय, मिसेस सायली तुम्ही तुमचं डिसिजन चेंज केलं यासाठी थँक्यू सो मच. अर्जुन आता झोपी गेलाय बिचारा. पण आता मध्यरात्र दाखवली आहे त्यांनी. सायली काही झोपलेली नसते, ती जागीच असते. आणि अर्जुन झोपलाय याची खात्री आता सायली करते. आणि मग उठून पुन्हा तिचं सामान भरलेलंच असतं वाटतं. आता ती उठून पुन्हा त्या अंथरुणाची व्यवस्थित घडी घालते. हे सगळं तुम्हाला आज बघावं लागणार आहे. आता कपाट उघडून अंथरुण पांघरून कपाटात ठेवते. मग दुसरी साडी काढते. तिने जी ड्रेस घातलाय तो ड्रेस बदलून मग साडी घालते आणि झोपलेल्या अर्जुनला न्याहाळतच त्या खोलीलाही न्याहाळते. आता पूर्णाजीने दिलेली ती साडी हातात घेऊन पुन्हा तो प्रसंग आठवते. पूर्णाजीने साडी दिली होती आणि ती किती आनंदात होती. आणि तेव्हा प्रेक्षकांनो काय सांगू तुम्हाला. आणि हे सगळं होत असताना त्यांनी आपलं ठरलं तर मग या गाण्याचं सॅड सॉन्ग सुद्धा प्ले केलंय. आणि मग अश्विनने दिलेल्या मग कडे बघते आणि तो मगही घेऊन जाते अर्जुनच्या फोटोवाला. आता ती मनात विचार करते त्या सगळ्या वस्तू बॅगमध्ये ठेवून. आणि मग अर्जुनला लिहिलेली चिठ्ठी तिने अर्जुनच्या उशाजवळ ठेवून दिली आहे. आणि मनात विचार करते, इथे खऱ्या अर्थाने जेवढ्या माझ्या वस्तू आहेत तेच मी आता इथून घेऊन जाणार आहे. बाकी न माझा या घरावर अधिकार आहे ना या माणसांवर. कोणीही जागं नसताना मी जातीये. त्यांच्या नजरेला नजर द्यायची ताकद आता माझ्यात नाहीये. येते सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. आता अर्जुनच्या डोक्यावर तिला हात ठेवायचा तर आहे, पण तेवढी पण हिंमत तिची होईना. आता तिने ती बॅगसुद्धा नीट व्यवस्थित केली आहे. तेवढं सगळं आपल्याला दाखवलं आहे. मग पर्स पण नीट केली आहे. आणि मग पुन्हा अर्जुनजवळ जाते, पुन्हा मागे फिरते आणि मग कशी बशी मनावर दगड ठेवून निघून जाते. अरे किती टेन्शन देत आहेत हे आपल्याला आणि स्वतःला सुद्धा. असो प्रेक्षकांनो, तर इथेच त्यांनी आजचा भाग पूर्ण केला. आता पुढे आपण बघणार आहोत की अर्जुनने ती चिठ्ठी वाचली आणि तो तसाच तिथे बेशुद्ध
बेशुद्ध होऊन पडलाय. आता त्या कल्पनाताई आणि विमल येतात खोलीमध्ये आणि अर्जुनला उठवायचा प्रयत्न करतात आणि विमल लगेच कल्पनाताईंच्या मोबाईलवरनं सायलीला कॉल लावते आणि सायली तो फोन उचलते सुद्धा बरं का, आई हा नंबर बघूनही. कदाचित स्वप्न नाहीच आहे हे, पण आता बघूयात पुढे काय काय तमाशे आपल्याला पाहावे लागणार आहेत. मी या मालिकेच्या क्लिप FBच्या पेजवर टाकत असते. माझी आवडती सिरियल म्हणून माझ्या पेजचं नाव आहे. त्या पेजवर देखील मला फॉलो करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर सुद्धा माहिती नाही आहे चॅनल जातं का राहतं, पण प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.